महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून MSPच्या दरामध्ये महाराष्ट्राने देशामध्ये सर्वात जास्ती रेकॉर्ड ब्रेक अशा जवळपास 9 लाख टन खरेदी केलेली आहे आणि अजून 1.5 ते 2 लाख टन म्हणजे जवळपास 10 ते 11 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी झाली आहे। मध्यंतरी बारदानाच्या अडचणी आल्या होत्या, त्या काही संघटनेने त्या अडचणी आणल्या होत्या, परंतु त्या सुद्धा मार्ग काढत आज सोयाबीन जास्तीची खरेदी झाली। त्याच्या पाठोपाठ आम्ही तूर डाळ ही डाळ खरेदी सुद्धा ही आपण त्याचं रजिस्ट्रेशन सुरू केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये हरभरा त्या सगळ्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या मालाला अधिक किंमत मिळेल, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला आहे। आपण तूर खरेदीमध्ये अशा सूचना दिल्या आहेत की शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करायचं, रजिस्ट्रेशनवर त्यांना मोबाईलवर कुठल्या तारखेला खरेदी होईल ही माहिती त्यांना मिळेल, ज्या तारखेला दिले असेल त्याच तारखेला किती वाजो खरेदी झालीच पाहिजे त्या दिवशी। त्याचबरोबर शेतकरी आले तर त्याला सावली बसायची व्यवस्था झाली पाहिजे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे आणि प्रत्येक सेंटरने एक स्वतःचं तक्रार निवारण कक्ष हे निर्माण केलं पाहिजे किंवा डिस्ट्रिक्ट मार्केटिंग ऑफिसर यांच्याकडे संपर्क केला पाहिजे। त्याचा नंबर आम्ही सगळ्यांना उपलब्ध करणार आहे आणि ही जी पूर्ण व्यवस्था आहे ही कुठल्याही अडचणी न करता शेतकऱ्यांना सुकर अशा पद्धतीची ही खरेदी झाली पाहिजे। आता अडचणी गोडाऊनच्या आल्यात, कारण सोयाबीन इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे की आता गोडाऊन सर्व फुल झालेत आणि तूर जर खरेदी करायची आहे तर ती तूर कुठं ठेवणार, तर म्हणून या रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेच्या 7 ते 10 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत या सोयाबीनचे विल्हेवाट किंवा सोयाबीनच्या संदर्भातलं नियोजन नाफेडनी करावं असं मी आग्रह केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांचं जे काही पीक खरेदी होतं त्या खरेदीमध्ये कुठल्याही प्रकारचं बिना अडथळा ते व्यवस्थित व्हावं, शेतकऱ्यांना सन्मानाने, शेतकऱ्यांची कुठल्याही तक्रार नसावी, पाण्याची व्यवस्था असावी, सावलीची व्यवस्था असावी अशा प्रकारचे सक्त निर्देश हे आम्ही खाली जे आपल्या SLAs आणि त्यांच्या खाली FPO जे त्यांना दिलेले आणि त्यामुळे अनेक लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात। त्याच्यामध्ये सुद्धा बरेच लोक आता SLA घेऊन रजिस्ट्रेशन आम्हाला सुद्धा द्यावी अशा प्रकारचा आग्रह करतात। त्याच्यामध्ये काही निकष ठरवून, कारण जबाबदारीचा भाग येतो आणि म्हणून त्याच्यामध्ये निकष ठरवून पुढच्या काळामध्ये SLA किंवा FPOना परवानगी देण्यात येईल। लातूरला आम्ही व्हेरीफाय केलं, त्याच्यामध्ये रांगा तर लागलेल्याच आहेत, त्या रांगांमधल्या सोयाबीन सगळी खरेदी झालीच पाहिजे। मागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या इंटरव्हेन्शन नंतर त्यांच्या प्रयत्नांनी केंद्रीय मंत्री शिवराज चौहान साहेबांनी मुदत वाढवून दिली, प्रसंगी काय मुदत वाढवण्यास लागली तर अजून वाढू, पण त्याचबरोबर तूर खरेदी सुद्धा आहे, मग त्या सगळ्यांचा विचार करून योग्य वेळेस योग्य निर्णय घेण्यात येईल।